मी आज तुम्हाला मिरचीचं लोणचं केलेलं आहे आम्ही. त्याला तडका कसा द्यायचा ते तुम्हाला मी आज सांगत आहे. हे बघा, हे घेतलेलं आहे मी मिरचीचं लोणचं. हे मिरच्या घेतलेल्या आहे, लोणच्याच्या मिरच्या आहेत ह्या. त्यामध्ये आम्ही लिंबू पण टाकतो. हे बघा, हे लिंबू एवढे छान हे मिरचीचं लोणचं आहे. त्या मिरचीच्या लोणच्याला तडका कसा द्यायचा ते आज तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा, पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल. आता पातेल्यात तेल टाकलेले आहे, त्याच्यामध्ये छान मोहरी टाकायची. मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायच्या मिरची. अशी एक एक करून मिरची टाकायची त्याच्यामध्ये, म्हणजे तेलामध्ये छान परतल्या जाते मिरची. मग ती तडका दिलेली मिरची खूप छान लागते खायला. हे बघा, अशी मिरची टाकायची त्याच्यामध्ये आणि त्याला छान परतून घ्यायचं त्या मिरच्यांना. हे बघा, आपल्या मिरच्या छान भाजत आहे. मस्त छान तडका दिलेला आहे आपण मिरचीच्या लोणच्याला. किती छान होते बघा आपल्या मिरच्या. हे बघा, किती छान तडका देणं झालेला आहे आपल्या मिरचीला. किती छान भाजलेल्या आहेत मिरच्या. आता हे मिरचीचं लोणचं आणि भाकरी खायची खूप छान लागते. मी भाकर अगोदरच केलेली होती म्हणून मी मिरची त्याच्यावर लोणच्याची मिरची टाकली आणि भाकरी. हे बघा, किती छान झालेली आपली मिरची. किती छान तडका दिलेला आहे मिरचीला. भाकरी सोबत खाल्ले ना खूप टेस्टी लागतं. खूप छान लागते मिरचीचं लोणचं. एक वेळ नक्की ट्राय करा. मी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी टाकेलच नंतर यूट्यूबला. लाईक करा, सबस्क्राईब करा.